रस्त्यावर चप्पल शिवणारे ते आजोबा दिसले. मी फक्त चप्पल दुरुस्त करून घेतली, पण पैसे देताना त्यांनी जे सांगितलं ना, ते ऐकून मी काही क्षण ना तिथंच थांबले. एक दिवस ना कामानिमित्त मी बाहेर जात होते. रस्त्याच्या कडेला ना एक आजोबा बसून चप्पल शिवत होते. वय साधारण 70च्या आसपासच. त्यांच्या समोर ना छोटंसं सामान, हातात सुई दोरा होता आणि बाजूला 2-3 जुन्या चपला होत्या. माझ्या चपलीचा ना पट्टा निघाला होता म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते. आजोबांनी चप्पल हातात घेतली आणि शांतपणे ना कामाला सुरुवात केली. मी त्यांना विचारलं, आजोबा किती पैसे झाले? तेव्हा ते मला म्हणाले की तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते दे बाळा मला. मला ना त्यांच्या बोलण्याचं थोडंसं आश्चर्य वाटलं. काम झाल्यावर मी त्यांना पैसे दिले. ते पैसे हातात घेतले आणि त्यांनी त्यांच्या लगेच जुन्या पिशवीत ठेवले. मी सहजच विचारलं, आजोबा दिवसभर इथेच बसता का? ते हसले आणि म्हणाले, हो बाळा, घरात बसून काय करणार? शरीर साथ देत नाही, पण घर खर्चही थांबत नाही ना. मग मी विचारलं त्यांना, घरी कोण कोण आहे? आजोबांना काही क्षण शांतच झाले आणि मग म्हणाले, मी आणि माझी बायको, आम्ही दोघेच असतो. आणि थोडं हसत म्हणाले, ती माझ्यापेक्षा ना जास्त आजारी आहे, म्हणून जमेल तेवढं मी काम करत असतो. मग मी विचारलं, मग स्वतःसाठी काही ठेवता का नाही? तेव्हा ते आजोबा हसले आणि म्हणाले, माझं काय ग बाळा, मी 2 वेळा कमी खाईन, पण तिची औषधं वेळेवर आणलीच पाहिजेत. हे ऐकून ना खरंच माझ्याकडे त्यांना बोलायला शब्दच उरले नाहीत. आपण कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना तक्रार करत असतो आणि कुणीतरी वयाच्या 70व्या वर्षीही आपल्या माणसांसाठी रस्त्यावर बसून मेहनत करत असतं. मी तिथून निघताना ना त्या आजोबांना म्हणाले, आजोबा काळजी घ्या. ते फक्त एवढेच म्हणाले, तुम्ही पण सुखी राहा बाळा. तुमच्यासारखी माणसं भेटली ना की दिवसभराचा थकवा कसा कमी होतो. त्या दिवशी मला जाणवलं की मदत मोठी असण्याची गरज नसते. कधी कधी एखाद्याशी 2 मिनिटं प्रेमाने बोलणंही त्यांच्यासाठी ना खूप मोठं असतं. तुमच्या आयुष्यातही असे आजोबा किंवा आजी भेटले आहे का? मला ना त्यांची आठवण जर असेल ना तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करायलाही विसरू नका. थँक्यू.